नमस्कार मित्रांनो, मी आढाव सर. माझ्या चला इंग्रजी शिकूया या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या या सेशनमध्ये मी कॅन आणि कांट या दोन मॉडल ऑक्झिलरीचा वापर नेमका कसा केला गेला पाहिजे वाक्य बनवण्यासाठी टू फॉर्म सेंटेन्सेस याची माहिती आज तुमच्यासोबत शेअर करणार. दैनंदिन व्यवहारामध्ये आपण असं म्हणतो की एखादा व्यक्ती पोहू शकतो, नाचू शकतो, मी गाऊ शकतो, मी खेळू शकतो, मी झाडावर रेंगू शकतो, मी त्याला बोलू शकत नाही, मी ते करू शकत नाही, मी त्याला सांगू शकत नाही. अशा प्रकारची वाक्य क्षमता दर्शवणारी आपण साधारणतः करत असतो. मग त्यासाठी आपण कोणती वाक्यरचना वापरली पाहिजे ते या ठिकाणी पाहणार आहोत. समजा कॅनचा अर्थ होतो शकणे. इट शोज द एबिलिटीज ऑफ द सब्जेक्ट. कॅन हे कर्त्याची एबिलिटीज दाखवते, कार्यक्षमता दाखवते, त्यामध्ये क्षमता आहे असं ते दर्शवते. आता काही विधानं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. With the help of all these examples, you can understand in a better way. Let's go to the point. Let's come to the point. चला मुद्द्याकडे वळूया. मी क्रिकेट खेळू शकतो. एक करता घेतला. आय कॅन प्ले क्रिकेट असं म्हणायला पाहिजे. आय कॅन प्ले क्रिकेट. मी क्रिकेट खेळू शकतो, माझ्यामध्ये क्षमता आहे. आय कॅन स्विम. द सेम सब्जेक्ट. आय कॅन स्विम. मी पोहू शकतो. आय कॅन टॉक टू हिम. मी त्याला बोलू शकतो. आय कॅन टॉक टू हिम. आय कॅन रन असे म्हणू शकतो. आणि समजा मला त्या ठिकाणी करता चेंज केला. इफ आय चेंज द सब्जेक्ट ओव्हर देअर, द मिनिंग ऑफ द सेंटेन्स ऑल्सो विल बी चेंज्ड. सो हाऊ, लेट अस से ही कॅन प्ले क्रिकेट. समजा मी त्या ठिकाणी ही करता केलं, तो क्रिकेट खेळू शकतो. ही कॅन प्ले क्रिकेट, त्याची कार्यक्षमता. ही कॅन स्विम, तो पोहू शकतो. ही कॅन टॉक टू हिम, तो त्याला बोलू शकतो. अगेन इफ आय टेक अनादर सब्जेक्ट देअर ऑर, द सेंटेन्स विल बी लाईक दिस. सी कॅन प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळू शकते. सी कॅन स्विम. ती पोहू शकते. सी कॅन टॉक टू हिम. ती त्याला बोलू शकते. दीज आर असर्टिव्ह सेंटेन्सेस. हे सगळे विधानार्थी वाक्य आहेत. पण आणि एक समजा आपण एक प्रॉपर नाऊन घेतलं, श्रेणे. श्रेणे कॅन प्ले क्रिकेट. श्रेणे कॅन प्ले क्रिकेटचा अर्थ होतो श्रेणे क्रिकेट खेळू शकतो. श्रेणे कॅन स्विम. श्रेणे पोहू शकतो. श्रेणे कॅन टॉक टू हिम. श्रेणे त्याला बोलू शकतो. पण समजा निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे असेल ते असतील तुम्हाला, कांट घेतलं पाहिजे. CANT ॲपॉस्ट्रॉफी. कांट हे शकत नाही, कॅनॉटचा शॉर्ट फॉर्म आहे. समजा मला म्हणायचं आहे की नो मला क्रिकेट खेळता येते, मी खेळू शकत नाही. नो आय कांट प्ले क्रिकेट असं म्हटलं. नो आय कांट प्ले क्रिकेट. इट मीन्स दॅट आय एम नॉट एबल टू प्ले क्रिकेट. नो आय कांट स्विम. मी पोहू शकत नाही. नो आय कांट टॉक टू हिम. नाही, मी त्याला बोलू शकत नाही. इन सच अ वे. पुन्हा करता चेंज केला. नो ही कांट प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळू शकत नाही. नो ही कांट स्विम. नो, तो त्याला पोहता येत नाही, तो पोहू शकत नाही. नो ही कांट टॉक टू हिम. नो, त्याला बोलू शकत नाही. अगेन चेंज केला करता. सी कांट प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळू शकत. नो सी कांट स्विम. ती पोहू शकत नाही. नो सी कांट टॉक टू हिम. अगेन श्रेणे. नो श्रेणे कांट प्ले क्रिकेट. नो श्रेणे क्रिकेट खेळू शकत नाही. नो सी कांट स्विम. ही कांट स्विम. नो श्रेणे कांट स्विम. श्रेणे पोहू शकत नाही. नो श्रेणे कांट टॉक टू. नो, श्रेणे त्याला बोलू शकत नाही. याच्या माध्यमातून आपण कॅन म्हणजे शकणे आणि कांट किंवा कॅनॉटच्या माध्यमात शकत नाही अशा प्रकारची वेगवेगळी विधानं आपली क्षमता दर्शवणारी आपण करू शकता. फ्रेंड्स, टू प्रॅक्टिस ऑल द सेंटेन्सेस ॲट होम, आय एम प्रेटी कॉन्फिडंट दॅट यू विल फॉर्म 100 सेंटेन्सेस बेस्ड ऑन दिस टॉपिक. थँक यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग विथ मी. हॅव अ नाईस डे.